मुंबई महापालिकेवरती 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर बसला। भाजपच्या रितू तावडे यांची अधिकृतरित्या महापौर पदाची निवड झाली आहे। महापौर पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या वतीने कोणीही अर्ज भरला नाही आणि म्हणून ही निवडणूक अगदी बिनविरोध झाली। तर शिवसेनेच्या संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। महापौर निवडीनंतर तब्बल 1434 दिवस महापालिकेवरती असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे। महापौर आणि उपमहापौर यांची निवडी दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित होते। नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनंदन सुद्धा केलं। तर यावरती प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणालेत पाहूयात। आणि मुंबईकरांनी माननीय देवाभाऊंच्या विकासाला त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलंय आणि आज या ठिकाणी आमच्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा अशा प्रकारचा आज क्षण आहे। मी आमचे मुंबईचे अध्यक्ष त्या ठिकाणी अमित साटम, आशिषजी, लोढाजी, आमचे सर्व मुंबईचे नेते देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत होते आणि देवाभाऊंच्या विकासाला महायुतीला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे। जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विजय झाला। तुम्ही आता चांगल्या क्षणी आमच्यात परत याला चांगलं की त्याला वाईट नका करू, आनंदाच्या बाबतीत बोलू। आणि ठाकरे सुद्धा काय आमच्या काय खानदानी दुश्मन नाही आहेत, आमचा राजकीय त्या ठिकाणी वैर आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आम्ही सत्तेसोबत असू, आम्हाला मुंबईकरांचा विकास आहे। जिल्हा परिषदेचे पण निकाल आले, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आणि रवींद्र यांची जोडी ही ठरली। नाही, असं काय नाही आहे, तुम्ही नको तिकडे जाऊ नका। त्यांनी सांगितलं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुती सोबत आहोत, आम्ही सारे मिळून मुंबईचा विकास करू। देवेंद्र आणि रवींद्र यांची जोडी हिट ठरली आहे महाराष्ट्रामध्ये असं म्हणावं एकत्रित। हो, रवींद्रजी यांनी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये घवघवीत यश मिळवलं। मुंबईत आमचे अमित साटम अध्यक्ष, दोन्ही अध्यक्षांनी देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली घवघवीत असं यश मिळवलं।